सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर तालुक्यात येथून जवळच असलेल्या रोहणा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी व उमा बॅरेज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोहणा येथील संपूर्ण नागरिकांनी आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी उमा नदीच्या तीरावर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणास बसले आहे। सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 13 वर्षांपासून उमा बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही। शासन फक्त आश्वासन देते। उमा बॅरेज प्रकल्पाचा कथित भ्रष्टाचार हा 9 कोटीवरून 27 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आमदार हरीश पिंपळे यांनी वर्तवली होती। मात्र अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाहीये। या उमा बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात 2007 रोजी झाले होते, मात्र अद्यापही हे काम पूर्ण झाले नाहीये। प्रशासनाने रोहणवासियांना भूलथापा देऊन व त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमिनी खरेदी करून वासियांना चॉकलेट रोहणवासियांना चॉकलेट दिले असे येथील नागरिकांनी म्हटले। प्रशासनाने त्यांना म्हटले की आपण आम्हाला जमिनी खरेदी करून द्या, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उमा बॅरेज प्रकल्प हा उभारून देऊ। सिंचनामुळे आपल्याला शेतीचा जास्त प्रमाणात फायदा होईल। या मिशाला येथील नागरिक बळी पडून त्यांनी प्रशासनास जमिनी खरेदी करून दिल्या, मात्र अद्यापही उमा बॅरेज प्रकल्प हा उभा झाला नसून नागरिकांच्या मनातील सीमांचे त्यांनी उल्लंघन केले। त्यासाठी रोहणा येथील कैलास वरगट, मीना वरगट, रामभाऊ वरगट, महानंदा बनसोड, प्रमोद मुळे, चंद्रकला कुऱ्हाडे या समवेत समस्त गावकरी नागरिक हे उमा नदीच्या काठावर आमरण उपोषणास बसले। त्यांनी उपोषणास न बसावे म्हणून प्रशासनाने त्यांचे दलाल हे कामे लावून असून जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण हे सुरूच राहणार व शक्य तेवढे लवकरात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उमा नदीच्या वाहत्या प्रवाहात उड्या मारून आम्ही जीव सुद्धा देणार असे प्रतिपादन तेथील नागरिकांनी केले। त्या मागणीवर पाटबंधारे विभाग, अमरावती व या संबंधित प्रशासन हे लक्ष घालतील काय असा प्रश्न रोहणा येथील नागरिक करीत आहे। शालिनी विनायकराव मुळे आमच्या गावाचं पुनर्वसन 17 वर्षापासून झालेलं आहे, पण गावात आमच्या सुविधा काहीच नाही। म्हटलं साधा पाहुणा आला तो वापस जाते म्हटलं, पण गावाला ओळखत नाही। फक्त पुनर्वसन झालं पाहिजे एवढीच माझी इच्छा। पंकज अजबराव सरडे, राहणार रोहणा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। फार वेळच आश्वासन देऊन राहिले की तुम्हाला बस या दिवाळीला या दसऱ्याला बस यावेळेस होऊन जाईल, तुमचं 6 महिन्यात होऊन जाईल, 4 महिन्यात होऊन जाईल। आम्हाला 17 वर्षापासून ही घुमून राहिली पूर्ण। जसं आमचा प्रकल्प जो आहे हा उमा बॅरेल म्हणजे रोहणा हा सगळ्यात मेन मोठा मुद्दा म्हणजे हा आमच्या गावचाच आहे, पण आमच्या गावचं तुम्ही पेंटिंग ठेवून बाकी गावची इतर तुम्ही पुनर्वसन करून राहिले तर याचा न्याय काय आहे? याचं म्हणजे उद्देश काय आहे, कारण काय आहे याचा आम्हाला हा मुद्दा पाहिजे विशेषतः म्हणजे। म्हणून आम्हाला याचा लवकरात लवकर निर्णय आणि आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, बस एवढाच आमचा मुद्दा आहे। बाकी काहीच विषय मुद्दा नाही आहे। बाकी जो शेतकऱ्याचे पैसे आलेले आहेत ते लटकून ठेवलेले आहेत। बाकी एवढं मोठं उपोषण केलं, हे केलं, ते केलं, त्याच्यानंतरही येणं तो पैसा आजपर्यंत लटकून ठेवला आहे। कोणाच शेतकऱ्याला पैसा भेटला नाही आहे। बाकी इतर ते निंबा गाव वगैरे आहे त्यांना पैसा मिळून गेला आहे, पण आमच्याच गावचा का बरं थप्प ठेवला आहे? तर याच्यात जबाबदार हरीश पिंपळे आहे का आणखी कोणी आहे? त्याच्याबद्दल आम्हाला हे आहे थोडंसं हे करा तुम्ही सहकार्य। माझं नाव कैलास किसन वरघट, मुक्काम रोहणा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। आमचे कमीत कमी हे 17 वर्षापासून गाव उठवतो। आम्हाला फक्त एकच मागणी आहे की आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे, पुनर्वसन आमचं झालंच पाहिजे, काही करून पुनर्वसन झालंच पाहिजे। गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या पुनर्वसनाच्या मागणीकरता आज अखेर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या रोहणा येथील गावकरी संपूर्ण बघू शकता कशा प्रकारे उमा नदीच्या पात्रामध्ये अक्षरशः आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की गेल्या 17 वर्षापासून ज्या प्रकारे रखडलेला हा मुद्दा जो आहे पुनर्वसनाचा हा तात्काळ निर्णय लावण्यात यावा, त्याचप्रमाणे या पुनर्वसनाचा तो मार्ग मोकळा करून ज्या प्रकारे गेल्या 17 वर्षापासून हा प्रलंबित जो आहे त्याच दोषींवर कारवाई करावी या एक मागणी करता रोहणा या गावातील संपूर्ण गावकरी आपल्या मागणी घेऊन ठाम आहेत आणि याकरता संपूर्ण गाव अक्षरशः या
पावसाच्या दिवसांमध्ये नदीच्या पात्रामध्ये उपोषणाला बसल्याचे पाहायला मिळत आहे. अख्खं गाव आबालवृद्धांसह आपण बघू शकता कशा प्रकारे उपोषणाला बसलेले आहेत. लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील किंवा गावातील तरुण तरुणी असतील, हे आपल्या मागणी करता एकत्र येऊन या ठिकाणी आपला लढा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं यांच्या या मागणीला प्रशासन काय गांभीर्यपूर्वक लक्ष देईल आणि यांची मागणी सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कॅमेरामन श्याम वाळस्करसह मी प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, अकोला.